प्रश्नांमध्ये उत्तर नेहमी असतात, तर मी शेवटचं उत्तर देतो की व्यसन लागण्याची जी कारणं आहे त्याच्यामध्ये दिवस तुझे चुकायचे, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं माझ्या थेसिसचा विषय होता PhD साठी की प्रेमाची कमी आणि झोपेची कमी. इथं माता भगिनी आहेत, त्यांना देखील खूप महत्त्वाचा विषय की घरामध्ये जर माता एखादी माणूस दारू पित असेल तर त्याला नेहमी डिचवू नका, सांगू नका की अरे तू हा बेवडा आहे, हा हे पिऊन आला, ते पिऊन आला, हसच करतो. वडील म्हणतात यानं लाखाचे 12,000 करून टाकले. त्याला समजून घेणं महत्वाचं आहे, कारण जसं टायफॉइड नावाचा आजार आहे, मलेरिया नावाचा आजार आहे, कावीळ नावाचा आजार आहे, तसंच दारू पिणं हा मद्यपाश नावाचा आजार आहे. ह्या मद्यपाश नावाच्या आजाराला डेफिनेटली उपचार आहेत, ते उपचार आपण केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलं आपल्या घरात वाढताना त्याला प्रेमाची गरज असते, प्रत्येकाला प्रेमाची गरज असते, म्हणून आपण प्रेम दिलं पाहिजे. पूर्वी आई बाथरूममध्ये मुलाला उठणे लावून आंघोळ घालायची, साबण लावून आंघोळ घालायची, आणि स्पर्श व्हायचा, प्रेम मिळायचा, बाळाशी बोलणं व्हायचं. पण दुर्दैवानं आज बऱ्याच घरांमध्ये ती आई हरवली आहे. आंघोळ तो बाळच करतोय, आई ड्युटीला जाते, बाळाकडे दुर्लक्ष होतंय आणि तो प्रेमापासून दूर जातोय. आणि या प्रेमामुळे, प्रेम मिळवण्यासाठी दुर्दैवानं हा माणूस व्यसनाकडे वळतो. आणि व्यसनाकडे वळताना मला दिसून येतं, व्यसन कोणतेही असो हे तात्पुरता आपल्याला आनंद देतं, कारण डोपामिन नावाचं संप्रेरक आपल्या मेंदूमध्ये वाढतं. त्यासाठी एक 2 मिनिटाची गोष्ट सांगतो आणि मी इथं थांबेल. गोष्ट आवडेल. आमच्या परिसरामध्ये मी खुर्चीवर बसलो होतो, खिडकीतून बाहेर बघत होतो आणि उंदीर सावली शोधत होता. काय शोधत होता? आणि ह्या जगाचा, ह्या विश्वाचा, ह्या वैश्विक शक्तीचा एक नियम आहे, ढूंढो तो भगवान मिलता है. तो उंदीर शोधतोय, त्याला सावली पाहिजे, सावली पाहिजे, आणि त्याला एवढी मोठी सावली सापडली. केवढी? एवढी सावली सापडली. उंदीर त्या सावलीमध्ये गेला, त्याला भारी बरं वाटलं, छान वाटलं, क्या बात आहे, मला सावली हवी होती आणि मला सावली मिळाली. 5 मिनिटं झाली, 6 मिनिटं झाली, त्याला बरं वाटत होतं. 7 मिनिटं झाली, त्याला बरं वाटत होतं. 10 मिनिटं झाली मित्रांनो, आणि हा उंदीर गिळंकृत झाला, खाल्ला गेला, कारण ती सावली होती फणा काढून उभा असणाऱ्या सापाची. तसंच मित्रांनो, कोणतेही व्यसन केल्यामुळे मनाला आनंद वाटतो, आमदार झाल्यासारखं वाटतंय, हवेत तरंगल्यासारखं वाटतंय, ताकद आल्यासारखं वाटतंय. पण मित्रांनो, हीच दारू नेहमी नेहमी प्राशन केल्यामुळे आयुष्य गिळंकृत होतं, आपण संपून जातो. म्हणून आपल्याला संपायचं की घडायचंय, म्हणून घडण्यासाठी आपण व्यसनांना नाही म्हटलं पाहिजे, व्यसनमुक्त जीवन जगलं पाहिजे. आपल्या परिवारासाठी आपण डिवोशन दिलं पाहिजे. जर का आपल्या परिवारामध्ये आपले पप्पा, आपले काका, आपले मामा दारू पित असतील तर त्यांना प्रेमाने समजवा, पप्पा तुम्ही जर दारू पितायत, मी पिली आवडेल का तुम्हाला? हा प्रश्न आपल्या पप्पांना, आपल्या काकांना विचारायचा आहे. मी इथंच थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यसनमुक्ती. फार फार धन्यवाद.